हा ऐवज सापडला कुठे? कारण इतकी वर्ष झालं पु ल देशपांडेंनी ते लिहून ठेवलंय आणि ते कुठेच कुणालाच करावंसं वाटलं नाही. तुला कुठे सापडलं? मला पुस्तकातच सापडलं. मी आम्ही लटिकेनं बोलू नावाचं पुलंचंच नाटक शोधत होतो आणि ते शोधत असताना मला मॅजेस्टिकमध्ये एक पुस्तक सापडलं. त्याच्यात 3 नाटकं होती, त्यात हेही होतं. त्याच्या पहिल्या पानावर काही लिहिलेलं नव्हतं, कुणी कधी केलंय, पहिला प्रयोग झाला वगैरे. आणि मी ते वाचलं आणि मी वाचल्यानंतर खूप वेळा झालं. म्हटलं हे काय भन्नाट आहे हे सगळं, आणि म्हटलं आपण हे करायचं, हे रंगमंचावर आणायचं, कारण हे भारी नव्हतं, कारण त्याचा रंगमंच आविष्कार झाला नव्हता. बरोबर. आणि करायचं ठरवलं, आणि ते जे सगळं पुलंनी लिहून ठेवलंय ते, त्यातला जो विनोद आहे तो एकाच वेळी आपल्याला हसवणारा आणि एकाच वेळी विचार करायला लावणारा, एकाच वेळी आपल्याला काय म्हणतो त्याला खळखळून हसायला लावणारा आणि त्याचवेळी अंतर्मुख करायला लावणारा असा विनोद आहे तो. तर त्याच्यात मॅडनेस आहेच, प्रश्नच नाही. तो मॅडनेस पुलंचा आहे, म्हणून मला असं वाटलं की ते दोन्ही अर्थाने मॅड सखाराम, जर आपण सखारामला हा मॅड कसा आहे ते बघायला या असं म्हणालो तर लोक येतील कदाचित, आणि कॅची पण लागतं ना नाव आपल्याला, म्हणून मॅड सखाराम.